गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण पार्शियल डिफरन्शियल इक्वेशनच्या एक्झरसाइज 9.13 वर आहोत, जे की पेज नंबर 624 वर आहे आणि आपला लेक्चर नंबर सुरू आहे 55. या एक्झरसाइज मध्ये आपण जे 4 मेथड शिकलो पर्टिक्युलर इंटेग्रल काढायच्या, 4 केसेस बघितलं, त्या चारही केसेसवर मिक्स असे एक्झाम्पल्स आहेत. उदाहरणार्थ हे जर विचार केला तर राईट हँड साईडला पर्टिक्युलर इंटेग्रल काढायची गरजच नाही. पहिली केस जर म्हटलं तर हा दुसरा एक्झाम्पल, तिसरा एक्झाम्पल, चौथा एक्झाम्पल, राईट, चौथा एक्झाम्पल. त्याच्यानंतर मात्र 9व्या एक्झाम्पल मध्ये पहिली केस आणि दुसऱ्या केसचं मिक्स आहे. दोन्ही फॉर्म्युले वापरावे लागेल. पहिली केस, पहिला केस आणि दुसरी केस, दुसरी केस, त्याच्यानंतर दुसरी म्हणजे साइनची नाही बरं, 1/f ऑफ dd डॅश x टू द पॉवर m y टू द पॉवर n, त्याच्याबद्दल बोलतोय. तर व्हेरायटी आहे, चारही केसेस आहे. बघू आपण वन बाय वन. एक्झाम्पल 1 काय आहे हो? सॉल्व d चा वर्ग प्लस 2dd डॅश प्लस d डॅश चा वर्ग मायनस 2d मायनस 2d डॅश ब्रॅकेट कंप्लीट, ब्रॅकेटच्या बाहेर z विच इज इक्वल टू 0. राईट हँड साइडला 0 असल्यामुळे याचं पर्टिक्युलर इंटेग्रल निघणार नाही. निघालं म्हणजे काय, ते 0 राहणार. याचा कॉम्प्लिमेंटरी फंक्शन म्हणजेच जनरल सोल्युशन असेल. म्हणजे सगळ्यात प्रथम तर आपल्याला फॅक्टर पाडावं लागेल. तर बघू मग आता पहिला एक्झाम्पल. सोल्युशन. द गिवन डिफरन्शियल इक्वेशन इज d चा वर्ग प्लस 2dd डॅश प्लस d डॅश चा वर्ग मायनस 2d मायनस 2d डॅश ब्रॅकेट कंप्लीट, ब्रॅकेटच्या बाहेर z विच इज इक्वल टू 0. और आता हे जे 2d आहे ना, 2dd डॅश, याला आपण dd डॅश आणि प्लस dd डॅश या स्वरूपात लिहिणार आहे. म्हणजे और मध्ये याला लिहिता येईल आपल्याला d चा वर्ग प्लस dd डॅश प्लस d डॅश चा वर्ग, आणि उर्वरित जे आहे ते आपल्याला लिहिता येईल d डॅश चा वर्ग. म्हणजे कसं लिहिलं हो? जस्ट मिनिट. d चा वर्ग प्लस dd डॅश मायनस 2d. नाही, याच्यामध्ये काय लिहिलं? पहिली टर्म d स्क्वेअर प्लस dd डॅश आणि मायनस 2d हे एका ब्रॅकेट मध्ये लिहिलं, प्लस d डॅश चा वर्ग आणि याच्यात जो उर्वरित होतं ना dd डॅश ते आणि मायनस 2d डॅश, असे दोन वेगवेगळे ब्रॅकेट केले. पहिल्या 3 टर्म मधून d कॉमन काढलं आणि ब्रॅकेट मध्ये शिल्लक राहिलं d प्लस d डॅश मायनस 2 प्लस d डॅश दुसऱ्या 3 टर्म मधून कॉमन काढलं आणि d डॅश प्लस d मायनस 2 ब्रॅकेट मध्ये शिल्लक राहिलं, ब्रॅकेट कंप्लीट, ब्रॅकेटच्या बाहेर z. आता काय झालं? आता d प्लस d डॅश मायनस 2 कॉमन काढल्यामुळे d प्लस d डॅश दुसरा फॅक्टर आणि ब्रॅकेटच्या बाहेर z विच इज इक्वल टू 0. मित्र हो, d प्लस d डॅश मध्ये d प्लस d डॅश मध्ये m ची किंमत किती आहे? -1 आहे. आणि d प्लस d डॅश मायनस 2 दुसऱ्या फॅक्टर मध्ये सुद्धा m ची किंमत -1 आहे. पहिल्या फॅक्टर मध्ये a ची किंमत 0 आहे, दुसऱ्या फॅक्टर मध्ये a ची किंमत 2 आहे. आणि म्हणून याचं कॉम्प्लिमेंटरी फंक्शन येईल f1 ऑफ y मायनस x प्लस e टू द पॉवर 2x f2 ऑफ y मायनस x. म्हणजे phi1 phi2 च्या ऐवजी f1 f2 यूज केलेला आहे. आणि हेच द कंप्लीट सोल्युशन इज z इज इक्वल टू f1 ऑफ y मायनस x प्लस e टू द पॉवर 2x f2 ऑफ y मायनस x. हा झाला आपला एक्झाम्पल नंबर 1.
आता दुसरा एक्झाम्पल बघा, डी चा वर्ग म्हणजे अर्थात सॉल्व, डी चा वर्ग मायनस डी डॅश चा वर्ग मायनस 3d प्लस 3d डॅश ब्रॅकेटमध्ये ब्रॅकेटच्या बाहेर z विच इज इक्वल टू e टू द पॉवर x मायनस 2y. मित्र हो, पहिला आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे 1 अपॉन एफ ऑफ डी डी डॅश e टू द पॉवर ax प्लस by विच इज इक्वल टू 1 अपॉन एफ ऑफ a कॉमा b e टू द पॉवर ax प्लस by. सॉल्व म्हटल्यामुळे आपल्याला कॉम्प्लिमेंटरी फंक्शन ॲज वेल ॲज पर्टिक्युलर इंटिग्रल दोन्ही काढावं लागेल. मग या दुसऱ्या एक्झाम्पल साठी सोल्युशन, द गिवन डिफरन्शियल इक्वेशन इज डी स्क्वेअर मायनस डी डॅश चा वर्ग मायनस 3d प्लस 3d डॅश ब्रॅकेट कंप्लीट ब्रॅकेटच्या बाहेर z विच इज इक्वल टू e टू द पॉवर x मायनस 2y. पहिले जे डी स्क्वेअर मायनस डी डॅश चा वर्ग आहे ना, याला तुम्ही a चा वर्ग मायनस b चा वर्ग हा फॉर्म्युला वापरा, म्हणजे डी मायनस डी डॅश डी प्लस डी डॅश. दुसऱ्या ज्या दोन टर्म आहे ना, याच्यामधून -3 कॉमन काढा, म्हणजे ब्रॅकेटमध्ये डी मायनस डी डॅश राहील शिल्लक. पुन्हा ब्रॅकेट कंप्लीट ब्रॅकेटच्या बाहेर z, राईट हँड साइड जशाला तसं. मग आता डी मायनस डी डॅश जर कॉमन काढलं तर दुसरा फॅक्टर येते तुम्हाला डी प्लस डी डॅश मायनस 3 ब्रॅकेट कंप्लीट ब्रॅकेटच्या बाहेर z इज इक्वल टू e टू द पॉवर x मायनस 2y. पहिल्या फॅक्टर मध्ये m ची किंमत 1 आहे, दुसऱ्या फॅक्टर मध्ये m ची किंमत -1 आहे. पहिल्या फॅक्टर मध्ये a ची किंमत 0 आहे, दुसऱ्या फॅक्टर मध्ये a ची किंमत 3 आहे. आणि म्हणून कॉम्प्लिमेंटरी फंक्शन इज f1 ऑफ y प्लस x प्लस e टू द पॉवर 3x f2 ऑफ y मायनस x. आता पर्टिक्युलर इंटेग्रल विच इज इक्वल टू 1 अपॉन डी चा वर्ग मायनस डी डॅश चा वर्ग मायनस 3d प्लस 3d डॅश इंटू e टू द पॉवर x मायनस 2y. मित्र हो, इथं जे आपल्याला पहिली केसचा फॉर्म्युला वापरायचा आहे, d बरोबर a बरोबर 1 व्हॅल्यू आहे, d डॅश बरोबर b बरोबर -2 व्हॅल्यू आहे. आणि त्यामुळे ती व्हॅल्यू तुम्ही सबस्टिट्यूट केल्यानंतर, अर्थात केस फर्स्टचा फॉर्म्युला वापरल्यानंतर तुम्हाला पर्टिक्युलर इंटेग्रल मिळेल -1 अपॉन 12 e टू द पॉवर x मायनस 2y. आणि अशा पद्धतीनं तुमचं हेन्स द कंप्लीट सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन इज z इज इक्वल टू कॉम्प्लिमेंटरी फंक्शन प्लस पर्टिक्युलर इंटेग्रल. कॉम्प्लिमेंटरी फंक्शन होतं तुमचं z इज इक्वल टू f1 ऑफ y प्लस x प्लस e टू द पॉवर 3x f2 ऑफ y मायनस x प्लस पर्टिक्युलर इंटेग्रल तुम्ही काढलेला आहे -1 अपॉन 12 e टू द पॉवर x मायनस 2y. हा आपला झाला दुसरा एक्झाम्पल. आता आपण तिसऱ्या एक्झाम्पल वर आहोत. काय आहे तिसरा एक्झाम्पल? सॉल्व इन ब्रॅकेट डी मायनस डी डॅश मायनस 1 डी प्लस डी डॅश मायनस 2 ब्रॅकेट कंप्लीट ब्रॅकेटच्या बाहेर z विच इज इक्वल टू e टू द पॉवर 2x मायनस y. मित्र हो, इथं ऑलरेडी आपल्याला फॅक्टर पाडूनच एक्झाम्पल दिलेला आहे. त्यामुळे द गिव्हन डिफरन्शियल इक्वेशन इज, जे दिलेलं इक्वेशन आहे ते लिहायचं. आणि हेन्स द कॉम्प्लिमेंटरी फंक्शन इज, पहिल्या फॅक्टर साठी e टू द पॉवर x phi1 ऑफ y प्लस x. इथं येईल e टू द पॉवर 2x प्लस मध्ये e टू द पॉवर 2x phi2 ऑफ y मायनस x. हे झालं तुमचं कॉम्प्लिमेंटरी फंक्शन. पर्टिक्युलर इंटेग्रल विच इज इक्वल टू, पर्टिक्युलर इंटेग्रल विच इज इक्वल टू 1 अपॉन डी मायनस डी डॅश मायनस 1 एका ब्रॅकेट मध्ये, डी प्लस डी डॅश मायनस 2 दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये, इंटू e टू द पॉवर 2x मायनस y. आता मात्र आपल्याला d इज इक्वल टू a इज इक्वल टू 2 सबस्टिट्यूट करावं लागेल आणि d डॅश इज इक्वल टू b इज इक्वल टू -1 सबस्टिट्यूट करावं लागेल. आणि ते सबस्टिट्यूट केल्याच्या नंतर जो तिसरा एक्झाम्पल आहे
त्या तिसऱ्या एक्झाम्पल मध्ये आफ्टर सबस्टिट्यूशन ऑफ d इज इक्वल टू a इज इक्वल टू 2 अँड d इज इक्वल टू b इज इक्वल टू -1 तुम्हाला पर्टिक्युलर इंटेग्रल मिळेल -1/2 e टू द पॉवर 2x - y. आणि म्हणून आता तुम्हाला कंप्लीट सोल्युशन इज लिहिता येईल z इज इक्वल टू e टू द पॉवर x phi1 ऑफ y प्लस x प्लस e टू द पॉवर 2x phi2 ऑफ y मायनस x मायनस 1/2 e टू द पॉवर 2x मायनस y. हा झाला आपला एक्झाम्पल नंबर 3. आता आपण चौथ्या एक्झाम्पल वर आहोत सर. काय आहे चौथा एक्झाम्पल? सॉल्व डी स्क्वेअर मायनस डी डॅश ब्रॅकेट मध्ये त्याचा वर्ग मायनस 3d प्लस 3d डॅश ब्रॅकेटच्या बाहेर z विच इज इक्वल टू e टू द पॉवर x प्लस 2y. मित्र हो, एक्झाम्पल 2 मधला f ऑफ dd डॅश आणि एक्झाम्पल 4 मधला f ऑफ dd डॅश सारखाच आहे. त्यामुळे f ऑफ 2 मध्ये जे कॉम्प्लिमेंटरी फंक्शन मिळालेलं आहे तेच कॉम्प्लिमेंटरी फंक्शन तुम्हाला एक्झाम्पल नंबर 4 मध्ये मिळेल. त्यामुळे कॉम्प्लिमेंटरी फंक्शन काही मी सांगणार नाही. काय आलं डायरेक्ट कॉम्प्लिमेंटरी फंक्शन? ते द गिवन इक्वेशन इज तुम्हाला लिहिता येते, फॅक्टर तुम्हाला पाडता येते आणि कॉम्प्लिमेंटरी फंक्शन तुमचा जो एक्झाम्पल 2 मध्ये होता तोच एक्झाम्पल 4 मध्ये असेल phi1 ऑफ y प्लस x प्लस e टू द पॉवर 3x phi2 ऑफ y मायनस x. आता मात्र आपल्याला पर्टिक्युलर इंटेग्रल काढायचा आहे एक्झाम्पल 4. नाव पर्टिक्युलर इंटेग्रल विच इज इक्वल टू 1/d स्क्वेअर मायनस d डॅश चा वर्ग मायनस 3d प्लस 3d डॅश इंटू e टू द पॉवर x प्लस 2y. मित्र हो, तुम्हाला इथे d इज इक्वल टू a इज इक्वल टू 1 ठेवायचा आहे आणि d डॅश इज इक्वल टू b इज इक्वल टू 2 ठेवायचा आहे. आणि जेव्हा तुम्ही 1/dd डॅश e टू द पॉवर ax प्लस by which is equal to 1/f of ab into e to the power ax plus by हा फॉर्म्युला वापराल चौथ्या एक्झाम्पल साठी तुम्हाला लक्षात येईल की डिनॉमिनेटर 0 येईल. आणि मित्र हो, तुम्हाला माहित आहे जेव्हा डिनॉमिनेटर 0 येते तेव्हा आपली मेथड फेल होते. कोणती मेथड फेल झाली? आपण जी वापरत होतो ते. कोणती मेथड वापरत होतो इथे? 1/f of dd dash e to the power ax plus by which is equal to 1/f of ab into e to the power ax plus by. मग जेव्हा मेथड फेल होते तेव्हा आपण काय करतो? आपण डिफरन्शिएटिंग द डिनॉमिनेटर that is f of dd dash with respect to d and multiplying the expression by x comma we get. मग ते केल्यानंतर तुम्हाला काय मिळते? which is equal to particular integral which is equal to 1/2d minus 3 into e to the power x plus 2y. आता काय करावं लागेल आपल्याला? d is equal to 1 ठेवावं लागेल. d dash ची तर टर्मच नाही आणि मग तुम्हाला पर्टिक्युलर इंटेग्रल मिळेल -x e to the power x plus 2y. आणि मित्र हो, hence the complete solution is z is equal to phi1 of y plus x plus e to the power 3x phi2 of y minus x e to the power x plus 2y. हा झाला आपला एक्झाम्पल नंबर 4. मित्र हो, उर्वरित जे एक्झाम्पल आहे हे आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये घेणार आहोत. या लेक्चर साठी आपण इथेच थांबू. धन्यवाद.